सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या देशामध्ये वास्को द गामा किंवा कोलंबस यांच्यासारखे साहसी दर्यावर्दी जरी झाले नसले तरी हजारो वर्षापासून भारतामध्ये समुद्रमार्गे जहाजातून प्रवास केला जायचा. सिंधू संस्कृतीमध्ये याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नौकानयन या विषयाची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी कॅप्टन सुनील सुळे हे आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. कॅप्टन सुनील सुळे हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि हे लेखक देखील आहेत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा की जहाजातून प्रवास करण्याचा किंवा पहिल्या माणसानं होडीतून प्रवास केव्हा केला, काय इतिहास काय याचा? इतिहासात नोंद असलेलं जहाजाचं प्रवास हा साधारण 5,500 वर्षापूर्वी सुरू झाला. बर. म्हणजे मोहेंजोदडोच्या काळात, त्याच काळात इजिप्तमध्ये किंवा बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये, सिरियामध्ये समुद्र प्रवास चालायचा. त्याच्या आधीही होत असणार, पण त्याची काही नोंद नाही आहे. ओके. ही माहिती आपल्याला आजही पडताळून पाहता येते. अहमदाबादजवळ लोथाल नावाचं एक ठिकाण आहे. तिथे मोहेंजोदडो काळातली एक गोदी आहे. त्या गोदीच्या आकारावरून कल्पना येते की तेव्हाची जहाजं किती मोठी असतील आणि आजूबाजूला जी काही अवशेष उरलेले आहेत त्याच्यावरून तेव्हाच्या व्यापाराची कल्पना येते. त्या लोथल बंदरात धर्मशाळा वगैरे पण आहेत. व्यापारी प्रवाशांना उतरायला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 5,500 वर्षापूर्वी समुद्र व्यापार चालायचा. बरोबर. आणि त्यानंतरच्या काळात सुमारे 1000 वर्षापूर्वी आपल्याकडे राजेंद्र चोल राजांनी समुद्र प्रवासामार्गे व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर वाढवला. म्हणजे इंडोनेशिया, कांपुचिया इथपर्यंत तेव्हा अगदी नियमितपणे व्यापार चालायचा. बौद्ध काळामध्ये देखील याचे पुरावे सापडतात. प्रवासी ते बौद्ध भिक्खू प्रवासासाठी जायचे, धर्म प्रसारासाठी. सोपार बंदर जे आहे त्याचा नाला सोपारा, मला वाटतं चौल साम्राज्यातलं आहे. तर मला एक असं सांगा की हे जहाजांचे काय प्रकार असतात? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं नौकानयन होतं. म्हणजे क्रुझिंग असेल, त्याच्यानंतर म्हणजे यॉटिंग असेल किंवा कयाकिंग म्हणतात. विमान वाहतूक येण्यापूर्वी म्हणजे साधारण 125 वर्षापूर्वीपर्यंत सगळी प्रवासी वाहतूक सुद्धा, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक ही जहाजानेच व्हायची. पण नंतर हळूहळू तो सगळा भार विमानाने घेतला आणि हल्ली मुख्यतः माल वाहतूक ही जहाजांमुळे जहाजांच्या मार्गे होते. त्याच्यात 80% माल हा समुद्रमार्गाने जातो. कारण ते सगळ्यात स्वस्त प्रवासाचं साधन आहे. अच्छा. आणि प्रवासी वाहतूक आता ह्या क्रूज शिप ज्या असतात, ज्या मुख्यतः पर्यटक वापरतात. बरोबर. आणि छोट्या प्रमाणावर इंटर आयलंड ट्रॅफिक ज्याला म्हणतात, म्हणजे फिलिपिन्स म्हणा, बांगलादेश अशा ठिकाणी बेटांमधली मॉरिशस, अंदमान वगैरे असे जातात. पण मुख्य प्रमाणात प्रवासी वाहतूक आता विमानांनी उचललेली आहे. त्यामुळे माल वाहतूक वेगवेगळ्या प्रकारची असते. सांगतो, एक म्हणजे बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर एकच माल. 1 लाख टन गहू, 4 लाख टन एखादं खनिज, असे जे असतात ह्याला बल्क कॅरियर शिप म्हणतात. मोठमोठी जहाजं असतात ती. आणि त्याच्यात काही
वेगवेगळ्या व्हरायटी नसतात, एकाच प्रकारचा माल असतो. दुसरा जहाजाचा प्रकार म्हणजे कंटेनर शिप्स. त्याच्यावर साधारण एक ट्रकवर बसेल एवढा 20 टनाचा एक कंटेनर असतो. असे सुमारे 20 ते 25 हजारापर्यंत कंटेनर्स राहू शकतील एवढी मोठी जहाजं सध्या आलेली आहेत. पण छोटी 2-2.5 हजार टन कंटेनर्स वाहून नेणारी जहाजही असतात. ह्यामध्ये प्रत्येक कंटेनरमध्ये वेगळा माल असू शकतो. त्यामुळे तो एक प्रकार झाला. पूर्वी जनरल कार्गो शिप्स असायच्या, त्याच्यात पोत्यांमध्ये भरलेला किंवा खोक्यांमध्ये भरलेला माल असायचा. हल्ली तो प्रकार जवळजवळ नाहीसा झाला आणि सगळा माल हा कंटेनर शिप्सने नेला जातो. आणि तिसरा प्रकार म्हणजे लिक्विड कार्गो. याच्यात कच्चं तेल, क्रूड ऑइल किंवा फिनिश प्रॉडक्ट्स म्हणजे पेट्रोल, डिझेल, नॅफ्था, केरोसिन या सगळ्या वाहून नेणारी जहाजं असतात. आणि केमिकल टँकर्स असतात. केमिकलमध्ये साधारण 700 प्रकारची केमिकल्स ही जहाजांनी घेऊन जातात आणि एकेका जहाजावर 30 ते 40 प्रकारचे केमिकल्स सुद्धा एकावेळी असू शकतात. तर हे मुख्य झाले प्रकार त्यातले. आणि त्याशिवाय मोठमोठ्या क्रूज शिप्स आपण बघतो, त्या चालूच असतात. त्यात एकूण संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर जे समुद्र आहेत, महासागर, अटलांटिक, पॅसिफिक, तर या सगळ्या व्यापारी जहाजांचा आकार किती आहे? एकाच वेळेला किती जहाजं असतील असं तुम्हाला वाटतं? सगळी मोजली तर साधारण 1,20,000 जहाजं पृथ्वीच्या पाठीवर आहेत. त्यातली आंतरराष्ट्रीय प्रवासात 50,000 जहाजं आहेत असं इंटरनॅशनल चेंबर ऑफ शिपिंगनी दिलेली आकडेवारी आहे. पण ह्याशिवाय म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासाशिवाय बरीच देशांतर्गत वाहतूक चालू असते. ती सगळी मोजली तर ती जहाजं जवळजवळ 70,000 आहेत. अच्छा. आता ह्या नौकानयनामध्ये हे जे तंत्र आहे याच्यामध्ये विकास कसा कसा होत गेला? म्हणजे सुरुवातीला शिडाची जहाजं होती, सुकाणूचा वापर करून केलं जायचं आणि नंतर मग बऱ्याचशा त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी झाल्या. तर सांगतो 200 वर्षापूर्वी ही जी औद्योगिक क्रांती झाली तेव्हा शिडाकडून वाफेच्या इंजिनाकडे प्रगती झाली. आणि त्याच वेळेला जहाजाचं पूर्वी जहाजाचं जे हल म्हणतात किंवा अंग जहाजाचं ते लाकडी असायचं, ते पोलादी बनायला लागलं. ते साधारण 200 वर्षापूर्वी तो प्रकार सुरू झाला. आणि त्यानंतर सुमारे 100 वर्षापूर्वी वाफेकडून डिझेल इंजिनाकडे प्रगती झाली. अच्छा. कारण त्या इंजिनची एफिशियन्सी खूप कमी असायची वाफेच्या इंजिनची, डिझेल इंजिनची बरीच जास्त असते. तर गेलं जवळजवळ शतकभर जहाजं डिझेल किंवा त्या प्रकारच्या इंजिन्सवर चालायची. किंवा आम्ही जहाजावर फर्नेस ऑइल म्हणा किंवा हेवी ऑइल ज्याला म्हणतात ते थोडंसं अशुद्ध तेल असतं. पण आता लोकांना ओझोन लेअरची काळजी पडली की आपण हे जे ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर टाकतो जहाजातून ते कसे कमी करता येतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे जास्त शुद्ध प्रकारची तेलं वापरणं किंवा तेलाऐवजी गॅस वापरणं, क्लीन एनर्जी, तर हे LPG आणि LNG वापरण्यात सुरू झालेले बऱ्याच जहाजांवरती इंजिन्स हल्ली बसवली जात आहेत. पण याचा गतीवर परिणाम होत असेल ना? म्हणजे पूर्वी जी गती काय म्हणजे किती वेग असतो, एका तासाला किती वेळ जाते? स्टीम इंजिन, स्टीम टर्बाईनवर चालणारी जहाजं खूप वेगवान असायची. म्हणजे टायटॅनिकच्या काळात साधारण 25 ते 30 नॉट पर्यंतचा स्पीड, म्हणजे 1 नॉट म्हणजे 1.8 किलोमीटर, म्हणजे साधारण ताशी 50 किलोमीटर वेगाने जाणारी जहाजं असायची तेव्हा. अरे बापरे. पण नंतर एवढ्या वेगाची गरज नाही असं लक्षात आलं आणि त्याच्यासाठी खूप जास्त इंधन खर्च करावं लागतं. म्हणून वेग काहीसे कमी झालेले आहेत. म्हणजे टँकर्स हे 12 ते 15 नॉटच्या वेगाने जातात. कंटेनर शिप्स अजूनही 20 ते 25 नॉटच्या वेगाने जातात. आता या नौकानयनामध्ये नॅव्हिगेशन हा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे दिशा शोधणे, की समुद्र योग्य मार्गाने जातोय का नाही हे पाहणं, होकायंत्राचा वापर वगैरे. तर या संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला? पूर्वी जहाजाचा प्रवास किनाऱ्यालगत असायचा, त्यामुळे वाट चुकणं वगैरे प्रकार नव्हता. कोणीही क्षितिजाच्या पलीकडे जायची हे ठेवून नसायचं की पलीकडे गेलं तर काय असेल माहिती नाही. बऱ्याच जणांचा समज असा होता की खूप पुढे गेलं तर खाली पडाल, जग संपतं तिथे, म्हणून ते धाडस फारसं कोणी करायचं नाही. पण 1453 साली जेव्हा
तुर्कांनी हे कॉन्स्टँटिनोपल, ज्याला आपण आता इस्तंबूल म्हणतो, ते जिंकून घेतलं आणि त्यांनी हा युरोपमधून भारताकडे येणारा जो मसाल्याचा मार्ग होता तो बंद केला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय प्रवासाची गरज निर्माण झाली. ते 1453 नंतर जवळजवळ 40 वर्षांनी 1492 साली कोलंबसनी अमेरिकेचा रस्ता शोधला. त्याला वाटलं आपण भारत शोधलाय आणि तो सुद्धा चुकला, मार्ग चुकला होता. तर तेव्हा गरज निर्माण झाली की समुद्रात जेव्हा 360 अंशात पाणी दिसायला लागतं तेव्हा आपण कुठे आहोत हे कसं शोधायचं. बरोबर. त्याच्यासाठी ग्रहताऱ्यांची आणि सूर्याची मदत घ्यायला लागलं. त्याला सेलेस्टियल नॅव्हिगेशन म्हणतात. आणि तेव्हा होकायंत्र तर होतंच, पण ताऱ्यांच्या स्थितीवरून कुठे आहेत आकाशात याच्यावरून मार्ग शोधायचं ते अख्खं शास्त्रच आहे. ते हळूहळू डेव्हलप होत गेलं त्या काळानंतर. खऱ्या अर्थानं म्हणजे वास्को दी गामानं हा समुद्री मार्ग पहिल्यांदा शोधला आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर आदान प्रदान. पहिला कोलंबस 1492 साली, 1498 साली वास्को द गामा भारतात आला आणि त्याच्यानंतर एक 20 वर्षांनी मॅजेलननी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. बरोबर. तो स्वतः ती पूर्ण नाही करू शकला, पण त्याचा जो तांडा होता तो त्यांनी पूर्ण केली. मॅजेलन एका लढाईत मारला गेला फिलिपिन्स. बरोबर. पण या नॅव्हिगेशनमध्ये आता समुद्रावरचं वातावरण हा फार महत्त्वाचा भाग आहे. हवामान, लाटा, वाऱ्यांचा वेग, दिशा, ह्या सगळ्या समुद्र प्रवासासाठी महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर या संदर्भात काय सांगाल? आम्हाला ह्या हवामानशास्त्राचा अगदी सखोल अभ्यास करावा लागतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादळापासून दूर पळणं. पूर्वी सॅटेलाइट पिक्चर्स नव्हती तेव्हा नुसते ढगांकडे बघून, वाऱ्याची दिशा बघून आणि वायुभार मापक बॅरोमीटर याच्यावरून वादळ कुठे आहे आणि कसं चाललंय याचा अंदाज करावा लागायचा. आता खूपच सोपं झालंय. सॅटेलाइट पिक्चर्सवरून कळतं वादळाची तीव्रता किती आहे आणि ते कुठल्या दिशेने चाललंय, तर त्याच्यापासून दूर राहणं. पण तेवढंच नाही तर हे जे वारे आहेत किंवा प्रवाह आहेत ह्यांचा आपला फायद्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा, हे जे शास्त्र आहे ते बेंजामिन फ्रँकलिननी डेव्हलप केलं आहे. बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेचे प्रेसिडेंट होण्यापूर्वी अमेरिकेचे पोस्टमास्टर जनरल होते. आणि तिथे ज्या मेल शिप्स यायच्या युरोपहून, तर ते प्रत्येक कॅप्टनचा इंटरव्ह्यू घेऊन कोणत्या मार्गाने आलात तुम्ही, कसा वारा होता, मग इतका दिवस का लागले, ती शिप इतक्या लवकर कशी आली, ह्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला आणि जे शास्त्र डेव्हलप केलं त्याला वेदर रूटिंग म्हणतात. ते आजही आम्ही वापरतो. हल्ली अर्थात त्याला खूप जास्त मदत मिळते. कॉम्प्युटर्स असतात, सुपर कॉम्प्युटर्स वापरतात आणि सॅटेलाइट डेटा असतो. त्यामुळे जहाज कमीत कमी फ्युल वापरून आणि सेफली कसं एका ठिकाणून दुसरीकडे नेता येईल हे जे शास्त्र असतं ते याच्यावर अवलंबून असतं. पण हे बऱ्याच वेळेला जहाज समुद्रातून जातात तेव्हा अचानकपणे काही वेळा त्यांना अपघात होतो किंवा त्यांच्यावर हल्ले होतात. तर विशेषतः मी टायटॅनिक सारखं खूप गाजलेलं उदाहरण आहे. तर त्याच्यात आता अपघातांचे 2 मुख्य प्रकार म्हणजे दुसऱ्या जहाजाबरोबर टक्कर होणं. ह्या गोष्टी जास्ती गर्दीच्या ठिकाणी म्हणजे इंग्लिश चॅनल, सिंगापूर स्ट्रेट अशा ठिकाणी व्हायची शक्यता जास्त असते. किंवा एखाद्या बंदरातून आत बाहेर करताना धुकं असेल तर ती शक्यता वाढते आणि त्यातही हवामान खराब असेल तर जहाज कंट्रोल करणं अवघड होतं आणि अशावेळी तशा धडका होऊ शकतात. आणि दुसरा धोक्याचा प्रकार म्हणजे जहाज जमिनीवर चढणं, ग्राउंडिंग ज्याला म्हणतात. अच्छा, ते काय? चिखलात उतरणं किंवा खडकावर जाऊन आपटणं. हे अपघात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होत असतात. ते कमीत कमी करायसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आईसबर्गवर सुद्धा काय काय वेळेला आईसबर्गची शक्यता खूप कमी झाली. आता एक इंटरनॅशनल आईस पेट्रोल म्हणून एक संस्था आहे. ते विमानातून आणि सॅटेलाइटमधून आईसबर्गवर लक्ष ठेवून असतात आणि त्याचे धोक्याच्या सूचना जहाजांना देत असतात. त्यामुळे आईसबर्गची टक्कर होणं हा प्रकार कमी झाला आहे. पण पाण्याखालचे खडक आणि उथळ पाणी ह्याच्यावर जहाज चढणं हे प्रकार अजूनही चालू असतात. काही वेळा ते चुकीमुळे होतं आणि काही वेळा परिस्थिती हाताबाहेर असते. पण पाण्यात गळती पण होऊ शकते ना, जहाजामध्ये पाणी गेलं कळलं नाही बऱ्याच वेळेला, असं काही जलसमाधी जहाजाला मिळाली असं आपण म्हणतो. त्याच्यासाठी जहाजावर एक सोय असते की जहाज खूप छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये विभागलेलं असतं. समजा पाण्याखाली 20, 22, 24 टँक्स असतील, त्यातल्या एक गळून फुटला आणि त्यात पाणी भरलं तर फार काही मोठं नुकसान होत नाही.
4-5 छोटे छोटे टँक्स भरले तरी काही नाही, पंप्सने ते पाणी काढता येतं, ते राहिलं तर दुसऱ्या बाजूला तेवढंच पाणी घेऊन बॅलन्स करता येतं. अच्छा, असे प्रकार होतात. म्हणजे ती तो फार आता मोठी ती भीती नाही आता फार मोठी भीती नाही. पूर्वी नाही ते जहाजाला गळती लागली की अनसिंकेबल जे म्हटलं होतं ते ह्याच कारणामुळे. अच्छा, त्यांनी पहिल्यांदा असं जहाज बांधलं होतं की त्याच्यात खूप त्यांनी छोटे छोटे कंपार्टमेंट्स केले होते की एक नाही 2 जरी फाटले तरी ते जहाज तरंगत राहील. पण दुर्दैवाने त्या जहाजाची एक बाजूच पूर्ण आईसबर्गमुळे फाटली गेली, त्यामुळे ते खाली गेलं. अच्छा, आता याच्यामध्ये बर्म्युडा ट्रँगलचा नेहमी लोक विचार करतात. आता हे खरं आहे का की बर्म्युडा ट्रँगल पाशी आले की बरेचसे जहाज बेपत्ता होता का दंतकथा आहे? बर्म्युडा ट्रँगल मध्ये 15-20 वेळा तरी प्रवास केलाय, काही झालं नाही. तो सिनेमा आणि कादंबऱ्यांचाच विषय आहे असं म्हटलं तरी सेन्सेशनलिझमचा प्रकार आहे तो. आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की वारा हा महत्वाचा आहे आणि अगदी हजारो वर्षापूर्वी शेवटी वाऱ्याचाच वापर करून प्रवास करायची जहाज. आता नवीन तंत्रज्ञान विज्ञान काय आहे या क्षेत्रामध्ये? रेडिओ म्हणा, AI म्हणा. हां, तर ह्याच्यात एकतर नॅव्हिगेशन, मार्ग कसा शोधायचा ह्याच्यात खूप प्रगती झाली. साधारण चुकण्याची शक्यता नसते जवळपास. हो, ती आता राहिली नाही. पूर्वी जहाज हरवून साधारण बाहेर गेलेला प्रवासी नाविक परत येण्याची शक्यता 25% असायची. तो जिवंत परत येईल याची. बरोबर, कारण जहाज भरकटून जायची आणि त्यांना परत यायचा मार्ग सापडायचा नाही. तर साधारण 80 सालापर्यंत आम्ही पूर्ण 85 सालापर्यंत आम्ही ग्रह ताऱ्यांच्या साईट्स घेऊनच मार्ग शोधायचो. त्याच्यानंतर सॅटेलाइट नॅव्हिगेशन आणि मग GPS आलं. GPS मुळे आता प्रत्येक सेकंदाला आपण कुठे आहोत ते समजतं. बरोबर, नाहीतर काही वेळा आठवडा आपण नक्की कुठे आहोत हे माहिती नसायचं आम्हाला, कारण ढगाळ वातावरण असायचं, चंद्र तारे काही दिसत नाही, अंदाजे चालत राहायचं. आणि मग जेव्हा आकाश क्लिअर होईल तेव्हा मग आपल्याला समजायचं आपण कुठे आहोत ते. बरोबर, असे दिवसही काढलेले आहेत. आता ते खूपच सोपं झालंय. आता व्यापारी जहाजांसाठी सुएझचा कालवा आणि पनामा कालवा हे 2 महत्वाचे जलमार्ग आहेत. यापूर्वी केप ऑफ गुड होपला वळसा घालून सगळी जहाजं जायची. तर या 2 महत्वाच्या जलमार्गाविषयी काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? हां, ते सुएझ कालवा आधी नेपोलियनच्या काळात झाला. म्हणजे तो फर्डिनांड डी लेसेप्स म्हणून एक इंजिनियर होता. तर त्यांनी ते सगळं व्हिजन पाहिलं आणि तो केला. त्यामुळे भूमध्य आणि तांबडा समुद्र एकमेकांना जोडल्यामुळे युरोप आणि एशियामधलं अंतर 2500 ते 4000 मैलांनी कमी झालं. तरीही एखादं युद्ध झालं की तो कालवा बंद पडतो. बरोबर, म्हणजे मागे ते इजिप्त आणि इस्रायलचं युद्ध झालं होतं, नंतर ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म झालं होतं, तेव्हा मग आम्हाला केप ऑफ गुड होपला वळसा घालूनच यावं लागत होतं. आता पण परिस्थिती काही सांगता येत नाही काय होईल. म्हणजे जसे हवाई सीमा बंद करतात देश, तसं लांबून जावं लागतं. कारण त्याच्या दोन्ही बाजूला 2 शत्रू राष्ट्र आहेत. तर तसा पनामा कनाल हा थोडासा वेगळा आहे. सुएझ कनाल एकाच पातळीवर आहे. पनामा कनाल जहाज पायऱ्या चढत जवळजवळ 80 मीटर वर चढतं डोंगरावरून थोडा प्रवास करतं आणि परत दुसऱ्या बाजूला खाली उतरतं. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांच्या मध्ये. तर हा तो थोडा नंतर बांधला गेला पनामा कनाल. तो 1910 वगैरे त्या सुमाराला झाला. पण व्यापारी दळणवळणामुळे बरेचसे प्रवासाचे तास वाचले, इंधन वाचलं, त्यामुळे फार महत्वाचे असे हे मार्ग. हजारो मैलांचा प्रवास झाला आणि तेवढीच इंधनाची बचतही झाली. बरोबर. विज्ञानम जनहिताय. आता तुम्ही मागाशी सांगितलं की जवळपास 1 लाख जहाज, व्यापारी जहाज जगभरातल्या समुद्रात फिरत असतात. तर काही प्रमाणामध्ये नक्कीच त्यातून प्रदूषण होत असेल आणि बऱ्याच वेळेला तेल वाहू जहाजांकडनं प्रदूषण होतं. आणि या सगळ्याच्या जैवविविधतेला किंवा पर्यावरणाला काय हानी होते? याची नुकसान होतं, पण ते प्रकार अगदी फार थोडे असतात. म्हणजे माझ्या डोक्यात एक स्टॅटिस्टिक्स आहे. 1967 साली एक टॉरी कॅनियन म्हणून जहाजांनी जवळजवळ 1 लाख टन ऑइल ते समुद्रात गेलं इंग्लिश चॅनलच्या जवळ. त्याच्यानंतर 11 वर्षांनी जवळपास त्याच भागात ॲमोको कॅडीज नावाचं जहाज खडकावर चढलं. त्यांनी 50,000 टन तेल सांडलं. आणखी 11 वर्षांनी एक्झॉन वॉल्डेज नावाचं जहाज 1989 साली ते प्रिन्स विल्यम्स साऊंडमध्ये अलास्कामध्ये तिथे ते खडकावर आणि बर्फावर आदळून
त्यांनी काहीतरी असेच 50,000 टन तेल सांडलं. म्हणजे 11 वर्षांच्या अंतराने असे झालेले आहेत प्रकार. पण एरवी ऑपरेशनल पोल्युशन ज्याला म्हणतात, की टाक्या धुत असताना ते धुतलेलं पाणी वगैरे बाहेर जाणं, हे प्रकार हल्ली इतके कमी झालेले आहेत की जहाजांना त्याबद्दल मेडल मिळायला पाहिजे की आम्ही प्रचंड काळजी घेतो. आणि समजा टाक्या पाण्याने धुवून ते धुतलेलं पाणी बाहेर टाकत असताना त्यात थोडं जरी तेल आलं तरी ऑटोमॅटिकली तो वाल्व बंद होतं आणि ते पाणी परत जहाजावर येतं. अच्छा. त्यामुळे ती खूप काळजी घेतली जाते. जर कधी अपघात होऊन तेल बाहेर सांडलं तर त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं, याबद्दल शंकाच नाही. आता एकूण हे जे व्यापारी आणि प्रवासी जी वाहतूक होते, यामुळे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय, आर्थिक असे काय परिणाम झालेले जाणवतात आणि या क्षेत्राचं भविष्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? आपण आता इम्पोर्ट एक्सपोर्टवर इतके अवलंबन आहोत. पूर्वी तेवढे नव्हतो. आता किती गोष्टी कुठून येतात आपल्याला कल्पनाच नसते. बरोबर. तर 4 वर्षापूर्वी एव्हर गिव्हन नावाचं एक जहाज सुएझ कनालमध्ये अडकलं होतं, तुम्हाला आठवत असेल. तेव्हा युरोप आणि एशिया यांच्यातला तो मोठा दुवा तुटला आणि मग बरीच जहाजं केप ऑफ गुड होपला वळसा घालून यायला लागली. त्याच्यात फक्त वेळेचा प्रश्न नसतो, काही कार्गो हे पेरिशेबल असतात. केळी म्हणा किंवा अशी फार मोठ्या, तर ती रेफ्रिजरेटेड कार्गो म्हणून येतात. त्याच्यात 1 आठवड्याच्या वर उशीर झाला तर सगळा कार्गो खराब होऊ शकतो. लाखो डॉलर्सचं नुकसान होतं अशा वेळेला. किंवा काही महत्त्वाची यंत्रसामुग्री असतात, औषधं असतात, ती सगळी कंटेनर शिप्सवरून येत असतात. असा एखादा मार्ग अपघाताने बंद झाला तर खूप मोठं नुकसान होतं. तर ही आम्ही एक प्रौढी मिरवतो की मर्चंट नेव्हीनी जर काम करायचं थांबवलं तर अर्ध जग गारठून जाईल, उरलेलं अर्ध उपासमारीने मरेल. मग याचं भविष्य काय आणखीन तुम्हाला वाटतं? भविष्य असं आहे की आकार बहुतेक याहून मोठा होणार नाही. कदाचित जहाजांचे आकार लहान होतील. पण आता सध्या मुख्य लक्ष आहे ते वातावरणाचं नुकसान कसं कमी करता येईल. त्यामुळे अधिक चांगली फ्युएल्स, इंधनं वापरायची. तर आता एक जहाज तरी विजेवर चालणारं बनलं. यारा बर्कलँड नावाचं एक जहाज आहे, ते 20 साली झालं आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे मनुष्यविरहित आहे, स्वयंचलित आहे. हो, अंतर कमी आहे प्रवासाचं. युरोपमधल्या काही बंदरांमध्ये जातं, त्याच्यावर एकही माणूस नाही आणि हे रिमोट कंट्रोल पण नाही आहे. ते टेस्ला कार असते तसं स्वयंचलित जहाज आहे. तर भविष्यात तशी जहाजं येतील अशी अपेक्षा आहे की विजेवर चालतील आणि स्वयंचलित असतील. तर मंडळी, आपल्या भारताला जवळपास 11,000 किलोमीटरचा मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या समुद्रकिनाऱ्यामधून दररोज मोठ्या प्रमाणावर व्यापारी आणि प्रवासी जहाजांची वाहतूक होत असते. आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रदूषण रहित वाहतूक करणं हेच आजच्या प्रवासी जहाज व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि अशा प्रकारचं उद्दिष्ट साधताना सर्व देश काळजी घेत असतात. त्यामुळे पर्यावरण साधणं आणि प्रवास करणं, त्याचबरोबर व्यापाराला चालना देणं, ह्या सर्व गोष्टी या आपल्या जहाज वाहतुकीच्या आणखीन प्रवासाची वैशिष्ट्य आहेत. सर, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलीत, याबद्दल मी आपले आभार मानतो. पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञान